नमस्कार मित्र. 12वीच्या परीक्षा संपली, रिझल्ट लागला. सीईटीची पण परीक्षा झाली आणि त्याचाही रिझल्ट लागला. आता सर्वात मोठा प्रश्न समोर उभा आहे, तो म्हणजे पुढे काय करायचं. इंजिनिअरिंग हे एक चांगलं क्षेत्र आहे, ज्यामध्ये 4 वर्ष डिग्री कंप्लीट केल्यानंतर चांगल्या जॉबची हमी भेटते. त्यामुळे या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे आणि ते साहजिक पण आहे. मग प्रश्न उभा राहतो, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आहे, हे माहीत आहे का? की त्यासाठी काय इलिजिबिलिटी म्हणजेच योग्यता आहे? मला ऍडमिशन घ्यायचे आहे, तर मला 12वीच्या परीक्षेमध्ये किती मार्क असले पाहिजे? मग तिथे टक्केवारी लागणार आहे का फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यांचा ग्रुप एकत्रित मिळून याचे मार्क किती असले पाहिजे? आणि सीईटी आणि जेईई यामध्ये पण किती मार्क असले पाहिजेत, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मी प्राध्यापक राहुल तुमच्यासमोर ही माहिती घेऊन आलेलो आहे शॉर्टमध्ये, की आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंगला ऍडमिशनसाठी एलिजिबिलिटी काय आहे या पहिल्या भागामध्ये. सर्वप्रथम 12वीच्या परीक्षेमध्ये आम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 विषयामध्ये मिळून ओपनच्या विद्यार्थ्यांना 135 मार्क असणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत, त्या विद्यार्थ्यांना 120 मार्क असणे आवश्यक आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये. कॅटेगरी म्हणजे ओबीसी आहे, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी या सर्व विद्यार्थ्यांसाठी 120 मार्क असणे आवश्यक आहे. ही झाली पहिली पायरी. त्याच्यानंतर सीईटी मध्ये नॉन झिरो स्कोर असला पाहिजे, म्हणजे 0 सोडून कितीही मार्क असतील तरी चालतं. आणि जेईई मध्ये पॉझिटिव्ह स्कोर असणं आवश्यक आहे. ही झाली प्राथमिक इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावयासाठी लागणारी इलिजिबिलिटी म्हणजेच योग्यता. पुढील भागामध्ये आपण ब्रँच कुठली सिलेक्ट करावी आणि कॉलेज कुठलं सिलेक्ट करावं, कुठलं कॉलेज योग्य असेल याची आपण माहिती घेऊया. धन्यवाद.